आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। विठ्ठल विठ्ठल हरि 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 विठ्ठल 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 हरि विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल महाराज की जय। विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरि श्री ज्ञानदेव दुर्बुद्धीते मना उपजो नारायण आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम दुसरी चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया बाबाजी सद्गुरुदास जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मजैसे करे तुझे पाय चित्ती धरी श्रीवंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करतात विठ्ठल 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 हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
असताना 2 चरणामध्ये मागणी केलेली आहे, पण मागणीचा फोकस, मागणीचा केंद्रबिंदू महाराज एकच आहे. पहिल्या चरणात त्याला मन म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या चरणात त्याला चित्त म्हटलेलं आहे. चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे कार्य भिन्नतेमुळं एकाच वृत्तीची नाव आहे. आणि आपल्या या स्थूल सूक्ष्म संघातामध्ये मन हे अत्यंत प्रधान अशा प्रकारचा घटक आहे. विठ्ठल म्हणून परमार्थ करणारी जी मंडळी आहे, ज्याला खरंच परमार्थ करायचा आहे, जीवनामध्ये चांगलं करून घ्यायचं आहे, त्यांनी मनाकडे लक्ष द्यावं. परमार्थिक माणसं मनाकडे लक्ष देतात, संसारिक माणसं तनाकडे लक्ष देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मनच असा एक घटक आहे की तोच जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्येही फिरवणारा आहे, आणि मनच हा घटक आहे की तो त्याच्यातून मुक्त करून आनंद स्वरूप बनवणारा आहे. तुका म्हणे मान उतरी भावाचे, तुका म्हणे उतरी भावाचे, भवसिंधूतून या जन्म मरणाच्या रोगातून मुक्त करणारही मन आहे, आणि त्याच्यात गुंतवणारही मन आहे. मन करी बंधू 84 लाख योनीमध्ये फिरायला लावणारही मन आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मनुष्याणां बंध मोक्षयोः कारणं मनः. मन एव मन आहे. मन म्हणून शहाणी माणसं मनाकडे लक्ष देतात. मनाकडे लक्ष द्यावं. पारमार्थिक माणसांनी
कुठलीही गोष्ट करत असताना त्याचा मनावर काय परिणाम होईल याचा विचार करावा. विठ्ठल दिसत नाही महाराज. वया मन हे नाव ज्ञानोबा लिहितात. व्यर्थ अशा प्रकारचं त्याला मन. एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल, त्याला नाव दिलं तर काय त्याला मन म्हणावं. कल्पनाची सावेव. नुसती मूर्तिमंत काय आहे? कल्पना आहे. कल्पना मन म्हणजे. पण महाराज त्याचा प्रभाव हा आहे की जयाचे निसंगे जीवदशा वस्तू परमात्म्याला जीव बनवण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. सच्चिदानंद स्वरूप असणारं तत्व, पण ते जीव होऊन 84 लाख योनीमध्ये दुःख भोगीत फिरू लागलेलं आहे. ते कोणामुळं? या मनामुळे. मनामुळं. विठ्ठल म्हणून देवाकडे मागणी करत असताना दोन चरणात केलेली आहे आणि मागणी वेगवेगळी आहे, पण त्याचा संबंध कोणाशी आहे? मनाशीच अशा प्रकारचा आहे. मनाशी. पहिल्या चरणामध्ये आपण काल चिंतन केलं. दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजू नारायणा. आणि दुसऱ्या चरणात म्हणतात काय? म्हणतात दुसऱ्या चरणात? आता मजाईसे करी आता मजाईसे करी तुझे पायाची ती धरी तुझे पायाची ती देवा तू मला अशा प्रकारचं बनव. मज ऐसे करी कैसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुझे पाय मी चित्तामध्ये धरून राहीन अशा प्रकारचं लायक तू मला बनव. तुझे पाय चित्ती धरी.
पहिल्या चरणामध्ये दुर्बुद्धी ते म्हणा म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये तुझे पाय चित्ती. म्हणजे कोणती तरी मागणी करायची म्हणून ती मागणी अगोदर ही मागणी नंतर केली आहे की त्यामध्ये काही कार्यकारण भाव संबंध आहे. महत्वाचे आहे महाराज. ज्ञानोबऱ्यांनी सुद्धा निवृत्तीनाथ महाराजाकडे पसायदान मागत असताना पहिली मागणी केलेली आहे, जे खळाची व्यंकटी सांडो आणि नंतर मग तया सत्कर्मी रती वाढो. अगोदर व्यंकटी सांडो आणि मग सत्कर्मी रती वाढो. जर व्यंकटी न सांडता सत्कर्मी रती वाढली तर त्या सत्कर्माचं सगळं बळ व्यंकटीकडे पोहोचतं. विठ्ठल विठ्ठल शेतामध्ये सुद्धा पिकाला खत पाणी हे त्याच्या वाढी करता बळकटी करता गरजेचं असतं. पण महाराज खत पाणी देण्याच्या अगोदर शहाणा शेतकरी असेल तर खुरपणी कर. खुरपणी महत्वाची. त्यांनी खुरपलं नाही आणि तसंच खत फेकलं मागं पाणी दिलं तर ते खत ते तण धान्यापर्यंत पोचूच देत नाही महाराज. ते पाणी आणि खत आपल्याकडे ओढून घेऊन ते स्वतः ताकदवान होतं आणि ते इतकं वाढतं की त्या पिकावर काय होऊन जाते, त्याची सावली पडून जाते आणि पीक पिवळं पडतं. मला वाटतं बहुतेक परमार्थामध्ये आपल्या परमार्थाची अशीच बोंब झालेली आहे. परमार्थाचं पीक पिवळं पडलंय आणि परमार्थाची सगळी शक्ती संसाराने ओढली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबाराय साधकांना समाजाला सांगत असताना महत्वाचं सांगतात. भावे गावे गीत, पण त्याच्यानंतर त्याचे नियम सांगितलेले आहेत. शुद्ध करोनिया चित्त, चित्त शुद्ध करोनिया गीत गावे. चित्त शुद्ध करोनिया भावे गीत गावे. चित्त शुद्ध सेवा देवाची, शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा देवाची. भावे तारी दंभ ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. चित्त शुद्ध सेवा आलेले असाल, हित व्हावं म्हणून गळ्यात माळ घातलेली असेल, हित व्हावं म्हणून पंढरीची वारी करीत असाल, हित व्हावं म्हणून कीर्तन ऐकत असाल, सांगत असाल, हित व्हावं म्हणून पारायण करीत असाल, हित व्हावं म्हणून पंक्ती देत असाल, हित व्हावं म्हणून जर या मार्गात तुम्ही पदार्पण केलं असेल तर सावधान, चित्त शुद्ध करा अगोदर आणि मग देवाची सेवा करा.
अगोदर चित्त शुद्ध करा आणि मग काय करा, देवाची सेवा करा. ते गाड्या वगैरे कलरला टाकल्या ना, तर आता अलीकडे काय कलर देण्याचे मशिनी निघालेले आहेत. तर तरी 8-15 दिवस 15 दिवस गाडी ठेवावी लागते. एका दिवसामध्ये मशीननं कलर द्यायचा ना, 8 दिवस कशाला गाडी ठेवता. कलर एका दिवसात देता येतो, पण कलर द्यायच्या अगोदर पहिला कलर काढावा लागतो. तो पहिला कलर एका दिवसात नाही निघत. मग आणि पहिला कलर जर नाही काढला आणि दुसरा कलर जर द्यायचा प्रयत्न केला तर तिसराच कलर उमटतो. पूर्वी लोक फेटे वापरत होते महाराज, फेटे असायचे. आणि मग ते जेव्हा जोपर्यंत सगळेच फेटे वापरत होते तोपर्यंत त्या फेट्याला रंग देणारेही माणसं असायची, रंगारी म्हणायची त्यांना. तुमच्या भागातही असेल. मग ते 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्याला ते एखाद्या गावात येऊन लागले, गावातले सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे काय करायचे, फेटे आणून टाकायचे. तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे, तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे, ते नावं टाकून ते बरोबर ते हे करायचे. पण त्याच्या अगोदर मोठी कढई ठेवायची, पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये सोडा टाकायचा. ते पाणी उकळलं की हे सगळे फेटे त्याच्यात टाकायचे. काय व्हायचं, त्याच्यामुळं व्हायचं असं की तो पहिला कलर निघून जायचा. अरे तुला कलर देण्याकरता आम्ही फेटा दिला आणि तो होता तो बी कलर काय केला, काढून टाकलेला आहे. तर मग पहिला कलर काढल्याशिवाय दुसरा कलर नाही चांगला बसत, दुसरा कलर नाही चांगला बसत. तसं चित्तामध्ये परमार्थाचा कलर बसावा असं वाटत असेल तर त्याच्यावर बसलेला पहिला संसाराचा कलर काय करावा लागतो, काढावाच लागतो महाराज, काढावा लागतो. आणि म्हणून पहिली मागणी महत्वाची आहे. पहिली मागणी पूर्ण झाली तर दुसऱ्या मागणीचा फायदा आहे. पहिली मागणी जर अपूर्ण असेल तर दुसरी मागणी मातीत घालील ना त्या साधकाला, परमार्थ करणाराला. विठ्ठल अशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे. तेने नाही तरी सुखे असावे संसार. फजिती त्याची फजिती होते असं म्हणतात. तेव्हा दुर्बुद्धी आणि दुर्बुद्धीचं चिंतन करत असताना आपण केले, भगवत प्राप्ती सोडून इतर अशा प्रकारची बुद्धी सगळे कशात मोडली जाते, दुर्बुद्धी. महाराज आपल्या संतांनी स्वर्गाला जाण्याच्या इच्छेनं यज्ञ करणारे सुद्धा दुर्बुद्धी मानलेले आहेत. महाराज हे बोलणं आता आपल्या काही लक्षात येत नाही, पण हे वेदाच्या विरोधात बोलणं. कारण स्वर्ग कामो यजेत हे वाक्य कुठलं आहे, हे गाथ्यातलं नाही, गाथ्यात असं येणार बी नाही. हे वेदातलं वाक्य. स्वर्गाला जायची इच्छा असेल तर यज्ञ करा, शतमक संपत्ती स्वर्गीचे असं म्हणणारे ज्ञानोबारा आहे. पण तिथं काय खवळले ते म्हणतात, मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसुता. ते पुण्य ऐसे म्हणता जिभन तुटे काही. माझ्याशी वियोग होतोय आणि त्याला तुम्ही पुण्य म्हणता, तुमची जीभ कशी काय खंडित नाही होत. म्हणून तिथं जाण्याची बुद्धी सुद्धा दुर्बुद्धी आहे. अरे संतांनी देवाकडे प्रार्थना करत असताना ही केलेली आहे.
तेथे दूषित झणी जडो देसी तेथे दूषित झणी जडो देसी तेथे दूषित झणी जडो देसी संहारिक पदे दुःखाची चिरा तेथे दूषित झणी जडो देसी तेथे दूषित झणी जडो ब्रह्मादिक पदे ब्रह्मदेवाचं पद. ब्रह्मदेव म्हणजे सोसायटीचा चेअरमन नाही. महाराज ब्रह्मदेव ब्रह्म मंत्री आहे. फार मोठं कल्पना आहे. कल्पना आहे त्याच्या याच्या आधिपत्याखाली किती कारखाने असतील. सगळ्या सृष्टीतल्या शरीराच्या निर्मितीचं काम त्याच्याकडे आहे. तर शरीर एक म्हणलं तरी पार्ट किती आहे हो त्याच्यामध्ये. डोळे वेगळे, कान वेगळे, नाक वेगळं, डोकं वेगळं, छाती वेगळी, पाठ वेगळी, पोट वेगळं, खालचे सगळे अवयव. बरं सगळ्याचे सारखे नाही ना. पुन्हा कंपनीचं काय एक बल्ब काढलं की कोणत्याही गाडीला लागतो असं नाही ना. एक डोळा काढला मग चिलटाला लावायचा तरी तो त्याला लागतो, म्हशीला लावायचा तरी तो त्याला लागतो, हत्तीला लावायचा तरी त्याला नाही ना. प्रत्येकाचा आकार काय आहे भिन्न भिन्न आहे. महाराज डोळ्याचेच किती कारखाने असतील. हे बुबुळं बनवायचे 84 लाख प्रकारचे शरीर आहेत आणि एका एका प्रकारामध्ये अनंत शरीर आहेत. एका क्षणाला किती निर्माण होत असतील. सगळे मुंग्या किती, चिलट किती, अमके किती, तमके किती. आणि मग ते कुठलंही निर्माण व्हायचं तर ते सगळ्याला हे लहान 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 अवयव लागतात ना. किती कारखाने असतील. म्हणजे म्हणून त्याला 4 डोके दिलेले. एक डोकं भागणार नाही म्हणून 4 डोक्यात. आणि प्रत्येक डोक्यामध्ये हाय लेवलची मशीन आहे. पण त्याला देव चित्तात धरायचा आहे आणि दुःखावर विजय मिळवायचा आहे. त्याला ब्रह्मलोकाला जावं अशा प्रकारची इच्छा म्हणजे दुःखाचा शेलका भाग. तेथे दुश्चित जणी जडो देशी. त्यामुळं दुर्बुद्धीचे मना अत्यंत आवश्यक आहे. पहिली हीच मागणी पाहिजे की देवा मना दुर्बुद्धी नको. आणि मग दुसरी मागणी आहे की आता मनामध्ये दुर्बुद्धी नाही आहे, भगवंतानी कृपा केली, मनामध्ये देवाशिवाय दुसरं काही मिळावं अशा प्रकारची काय राहिली नाही, अपेक्षाच राहिली. परमार्थ करणाऱ्याला मला दुसरी अपेक्षाच नसेल. आणि दुसऱ्या अपेक्षा आहे तोपर्यंत मग आपलं इथून थोडं जरा असं कडकडनी चाललेलं बरं. परमार्थाची साधनं जर आपण संसाराची साधनं केली तर परमार्थाला साधनच नाही राहणार ना. सर्व संसारात किती काही साधन आहे. पैसेच कमवायचे असतील तर किती अशा प्रकारची साधनं संसारामध्ये, अनंत अशा प्रकारची साधनं आहे. कितीही साधनं आहे ना ती करावी. परमार्थाची साधनं जर इकडं पैसा करता वापरली परमार्थाला काय, उद्धाराला काय साधन राहिलं. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा. आता मनात दुसरी कसलीच अपेक्षा नाही. भगवत प्राप्तीची अपेक्षा आहे, दुःखावर विजय मिळवण्याची अपेक्षा आहे, कल्याणाची अपेक्षा आहे. आणि मग ती भगवत प्राप्ती, ते कल्याण, ते जन्ममरणाची निवृत्ती, तो दुःखावर विजय, तो मृत्यूवर विजय मिळवण्याकरता
मुख्य अशा प्रकारचं साधन, त्याच्यातही भगवंतानी सहकार्य करावं अशी तुकोबाराय प्रार्थना करतात. आणि ते साधन आहे तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी. देवा मला अशा प्रकारचं लायक बनव, सक्षम बनव, अधिकारी बनव, योग्य बनव की मी तुझे पाय माझ्या चित्तामध्ये काय करन, धारण करन. आता आम्हाला वाटत देवाचे पाय चित्तात धारण केल्यावर काय होईल, नाही का? देवाचे पाय जर चित्तात धरले ना तर सगळंच होतं. तेणे झाले सकळ काम तेणे झाले अवघे काम, 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 तेणे झाले अवघे काम. देवाला चित्तात धरण्याची साधना केली आणि त्या साधनेमुळं काय झालं ते सांगतात. तेने झाले अवघे काम एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही एक रखुमाईचा पती चित्ती धरला. पांडुरंग चित्तामध्ये सगळंच काम झालं, सगळंच काम झालं. सगळं झालं म्हणजे काय झालं, निवारला भव भ्रम, भवाचा भ्रम काय झाला, संपला संपला. काहीच कर्तव्य अशा प्रकारचं राहिलं नाही. काम नाही झालो पाही रिकामा, अर्थात त्याच्याकरता साधनाही केली. महाराज ज्या संतांनी ज्या संतांना भगवत प्राप्ती झाली, दुःखावर विजय ज्यांनी मिळवला, सगळ्यांनी ही साधना केली आहे. तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने जा, साधना हीच करावी लागते. भक्तीच्या मार्गाने जा, साधना हीच करावी लागते. योगाच्या मार्गाने जा, साधना हीच अशा प्रकारची करावी लागते. चित्तात देवाला, चित्तात देवाला बघा जमतंय. म्हटले चित्तात देवाला धरण्याकरता तुकोबाराय देवाकडे अपेक्षा व्यक्त करतात की तुम्ही मला अशा प्रकारचं सक्षम बनवा. चित्तात देवाचे पाय जर धरायचे असतील तर कशी तयारी लागते, काय लागतं नेमकं. चित्त तर आपल्याजवळ आहे, ज्याचे पाय धरायचे तोही आहे,
मग अडचण काय आहे? त्याच्याकरता देवाकडे तुकोबाराय मागणं का करतात? देवाचे पाय चित्तामध्ये धरायचे. बरं, देवाचे पाय चित्तामध्ये चित्तात कसे काय धरायचे बा देवाचे? आता चित्त कुठं असतो? आपलं चित्त कुठं आहे? कानात आहे का डोळ्यात आहे? बरेच ते आत आहे सगळ्या शरीरामध्ये. पायाला गार लागलेलं कळतं ना, ते कशामुळं कळतं? तिथं चित्त आहे म्हणून कळतं. कोणी डोक्याला अशी चिटकी मारली तीही लक्षात येते, कारण तिथंही काय आहे? चित्त आहे. जेवढं शरीर आहे तेवढं अशा प्रकारचं चित्ताचं परिमाण असतं, म्हणून त्याचं मध्यम परिमाण मानलेलं आहे. संकोच विकासवा नाही. हत्तीच्या शरीरात गेलं तर ते हत्तीच्या शरीरा एवढं होतं. हत्तीपेक्षाही मोठे मोठे प्राणी आहेत महाराज. जलचर प्राणी हे फार मोठे मोठे. तुमच्या गावा एवढेले एक एक प्राणी समुद्रामध्ये जहाज उलटे टाकतात. त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या शरीरा एवढं चित्त होतं. मुंगीच्या शरीरात गेलं तर ते मुंगीच्या शरीरा एवढं अशा प्रकारचं होतं. तेव्हा शरीरात चित्त आहे. मग आता ते चित्तात पाय धरायचे म्हणजे देवाचे पाय कसे काय ते आत न्यायचे? पाय धरायचे म्हणजे एक तर चित्त बाहेर जायला पाहिजे, नाहीतर पाय आत जायला पाहिजे. चित्ताने पाय कसे धरायचे महाराज? देवाचे पाय धरता येतात ते फक्त चित्तानेच धरता येतात. चित्तात धरले तरच धरले जातात, अन्यथा देवाचे पाय धरले जात नाही. कसं म्हणतात वाघिणीचं दूध जर धरायचं असेल तर त्याला पात्र कशाचं लागतं? सोन्याचं लागतं. म्हणतात सोन्याचं. स्टीलचं तांबे नेलं आणि त्याच्यात धार पिळल्याबरोबर तर ते तांब्या फोडून ते खाली जाईल. त्याला सोन्याचं पात्र लागतं. तसं भगवंताला धरायचं असेल तर त्याला चित्ताचंच पात्र लागतं. ज्याने ज्याने धरला त्यांनी सगळ्यांनी कशात धरलेला आहे? चित्तामध्ये धरलेला आहे. जनाबाई महाराज सांगतात, हृदय बंदी खाना केलात विठ्ठल कोंडिला, आत विठ्ठल कोंडिनात विठ्ठल कोंडिला. हृदय बंदी खाना केलात विठ्ठल कोंडिला, हृदय बंदी खाना केलात विठ्ठल कोंडिला. चित्ताचा तुरुंग बनवला आणि त्याला अशा प्रकारचा आत ढकलून चौकडून त्याला धरलं.
बांधला अशा प्रकारचं संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला हरी जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय जिहि हृदय साठविला हरी हृदय मंदिरे हृदय मंदिरी देवाला हृदयामध्येच अशा प्रकारचं साठवावं लागतं, साठवला जातो, धरावं लागतं, नाही का? आपण काय करतो, पंढरपूरला गेलो, इकडं तिकडे गेलो, मग तिथून देवाची मूर्ती म्हणा, फोटो म्हणा आणतो, देवघरामध्ये नाही तर खुटीला टांगून ठेवतो. मंदिरातला देव तुमच्या आतली दुःख नाही दूर करू शकत. आतली दुःख दूर करायचे असतील तर हृदयाचं काय केलं पाहिजे? मंदिर केलं पाहिजे. मग बाहेरची मंदिर, हृदयाचं मंदिर करण्याकरता बाहेरची मंदिर आहेत. अगोदर बाहेरची मंदिर आणि मग तिथं सेवा करून तो आत येण्याच्या लायकीचं चित्तात जो धरला जातो हे खरं आहे, पण वाटेल त्या चित्तात तो धरला नाही जात. वाटेल त्या चित्त त्याला धरण्याच्या लायकीचं असतं असं नाही. त्या रामायणामध्ये विषय येतो. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात काटायची होती म्हणून निघालेले आहेत. गंगा तीरावर भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये आज जिथं कुंभमेळा चालू आहे तिथं भारद्वाज मुनींचा आश्रम होता, तिथं आलेले आहेत. भारद्वाज मुनींनी खूप आदर सत्कार केला, ठेवून घेतलं. पण भगवान म्हणतात, मुनी महाराज इथं राहणं शक्य नाही, इथून अयोध्येजवळ आहे, तुम्हाला सगळा त्रास होईल. मला असं एखादं ठिकाण दाखवा की ज्या ठिकाणी मी 14 वर्ष निवांत राहू शकेन. मुनींनी सांगितलं, तू असं ठिकाण दाखव की ज्या ठिकाणी तू नाहीस. म्हटले, मुनी महाराज ते सामान्य तसं नाही, या रूपामध्ये, विशेष रूपामध्ये मला राहायचंय. त्यावेळेला गोस्वामी तुलसीदासजींनी महाराज त्यांनी जे ठिकाण दाखवलं ते कसं आहे? काम क्रोध मदमान न मोहा, काम क्रोध मदमान न मोहा, लोभ न क्षोभ न राग न द्रोहा, जिनके मन में कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसऊं रघुराया. त्याच्या चित्तामध्ये तुम्ही जाऊन राहा, त्याच्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये जाऊन राहा की ज्या अंतकरणामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, कपट नाही, अशा प्रकारचं शुद्ध चित्त करावं लागतं. देवाला जर धरायचं असेल तर, नाही का? अशुद्ध जागेवर तो कसा राहील महाराज? तो अत्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जल जळ प्रभंजन. परमात्मा निर्मळ आहे, मग त्याला ठेवायचं असेल तर ती जागा ही काय लागते? निर्मळ लागते, शुद्ध लागते. तेव्हा देवाला चित्तात धरायचं असेल तर चित्त
हे शुद्ध करावं लागतं. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवनी गोपाळ राहे तेथे येवनी गोपाळ राहे तेथे येवनी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे येऊनी गोपाळ राहे येऊनी गोपाळ राहे तुका म्हणते तशा प्रकारचं चित्त तयार करणं हे आपलं काम आहे. काय करावं लागतं? निर्मळ करावं लागतं, शुद्ध अशा प्रकारचं लावावं लागतं, निर्दोष चित्त बनवावं लागतं. म्हणजे निर्मळ करायचं असेल तर त्याला काय लावावं लागेल? कोणत्या कंपनीचा साबण चित्त शुद्ध करू शकतो? महाराज, चित्ताला शुद्ध करायचं असेल तर कलियुगामध्ये नामचिंतनाचा साबण महत्वाचा आहे. नामाशिवाय चित्त या युगामध्ये दुसऱ्या कशानेही शुद्ध होत नाही. नामचिंतन, नामचिंतन किती करायचं? शुद्ध होईपर्यंत करायचं. किती करायचं? शुद्ध होईपर्यंत करायचं. त्या चित्तातली जी अशुद्धी आहे त्या अशुद्धीचे 3 प्रकार आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. चित्त ज्या दोषामुळं अशुद्ध झालेलं आहे त्या दोषाचे मुख्य शास्त्राने 3 प्रकार सांगितलेले आहेत. मल दोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. पण अर्थात हे बाहेरचा मल आहे, त्याच्या आत विक्षेप आहे, त्याच्या आत आवरण आहे. आतून जर केलं तर मग आवरण आहे, विक्षेप आहे आणि मल आहे. आता बाहेरून जाणाऱ्याने पहिल्यांदा मोठ्या दाराचं कुलूप काढावं लागतं, तसं मलदोष पहिला घालवावा लागतो. मलदोष नाही का? मल शब्दाचा अर्थ काय आहे?
मल शब्दाचा अर्थ आहे पाप वासना. पाप करण्याची जी वासना आहे त्याला मलदोष. एकादशी आहे, वारकरी आहे, नाही एकादशी मोडीत नियमाने पाळतो, पण भजे दिसले की मनात येतं. एखाद्या पाहुण्याकडे गेला, ते काही वारकरी अवलादी असतात असं नाही. खरं तर वारकरी आणि वारकरी पाहावा, चांगलं राहतं. पण हे हरामखोर पैशावाला पाहतात, वारकरी नाही पाहत. नेमकं गेलं तर पाहुणे आले म्हणून त्यांनी स्वयंपाक पुरणपोळीच असं राजा स्वयंपाक होता. भजे कॉईन, कुरवड्या कॉईन, आमके कॉईन, भला स्वयंपाक केला आणि बसावं म्हटले. मला एकादशी आहे असा चिडतो महाराज, एकादशीला शिव्या देतो. आजच कशाला आली तू काय एकादशीला? बरं वारकऱ्यांना सुद्धा एवढी अक्कल नसावी की असावी का नाही किंवा लग्न एकादशीच्या दिवशी काढू नये. गळ्यात माळ आहे ना, म्हणून मी म्हणतो थोडंसं जड जातो लोकाला, घालायची तर नीट घालीत जा. माळ माळ माळ. एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ घालणं, खाणं पाप नाही, खाऊ घालणं सुद्धा काय आहे? पाप आहे. खाणं तर पाप आहेच. एकादशीच्या दिवशी सगळी पाप अन्नाचा आश्रय करून असतात. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते एक. पण खाऊ घालणं सुद्धा महाराज एकादशी विषयी कशी निष्ठा असावी हे जगाला कळावं म्हणून भगवंतांनी नेमकी एकादशीच्या दिवशी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि नामदेवाच्या घरी काठी टेकीत. ए अरे बाबा कोण आहे घरी? नामदेवराव. नमस्कार नमस्कार नमस्कार. या बाबा बसा. काय? अरे आग पडली पोटामध्ये, खायला दे काही. नामदेवरायांनी सांगितलं बाबा आज एकादशी आहे, साबुदाण्याची खिचडी देऊ? नाही रे मला नाही ती पचत, बगर आवडत नाही, शेंगदाणे चालत नाहीत, फराळाचं नाही, मग भाकरी दे ना. म्हटले बाबा आज एकादशी आहे ना, एकादशी दिवशी अन्न खाऊ नये. तू नको खाऊ, मला खायचंय ना, मला करून दे ना. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही वारकरी आहोत आणि असे डुप्लिकेट नाही वारकरी आम्ही. वारकरीच्या घरी बिन एकादशीचा माणूस कसं काय असू शकतो? गळ्याला हरामखोर मग ग्रहस्थ करतो. फुकून दे ना काडी लावून. घरातली तुझ्या आई एकादशी करायचं आहे जवळ नाही, मी मरायला म्हणजे बाबा घरा नाही, मी मरतोय म्हणजे मेली तर दिंडी काढीन, पुण्यतिथी करीन. नीर होणं मग खरं नीर मग आसपासचे लोक जमले, ते लोकांनी ऐकलेलंच होतं. ते लोक बघलेच राहतात. त्याचं शुद्ध ना त्याचं अशुद्ध करायला काहीतरी असं निमित्तच पाहत राहते. लगेच लोक पाहू हा माळकरी झालाय, लय ते एकादशीचा निष्ठावान आहे, ते मात्र अन्न बरं मात्र दुसऱ्याचं घेत नव्हतं, त्याला नामदेवरायचंच घरचं पाहिजे होतं. म्हातारे बिले आगाव राहते म्हणा काय काय. जाऊ द्या आपला विषयांतर होईल. लोक लागले बोलायला, काय नाही लगेच बांबू चिंबू आणले, आंघोळ घातली, मला बांबू चढून पुन्हा उठून बसलो. नामदेवा अरे दे ना खायला काय तर. त्यांनी सांगितलं बाबा पुन्हा खायला उठले तुम्ही. भगवान स्वतः प्रगट झाले. नामदेवा तुझी निष्ठा, अरे परमार्थामध्ये कला महत्वाची नाही, भक्तिशास्त्रामध्ये निष्ठा महत्वाची आहे. पूर्वी माणसं कलाकार नव्हते पण काय होते? निष्ठावान होते. काय निष्ठा होते म्हणजे हे
तुकाराम महाराज सांगतात दुःख झालेलं होतं, त्याच्यात आळ्या आळी बाहेर निघाली की पुन्हा तिला मध्ये घालायचं. किती दिवस हे काही माझी तरी विचार निष्ठा. हो, देवाने कृपा करावी. आणि आजही जे परमार्थ करतात, ज्यांच्या गळ्यात माळ आहे, त्यांच्या ठिकाणी कशा प्रकारची निष्ठा निर्माण. तेव्हा चित्ताला शुद्ध करणार हा मला हा विक्षेप पाप वासा. पाप करावं असं करत नाही, पण करावं असं वाटत असलं तरी हे हा मल दोष आहे. पाप करावं असं वाटत असतं ते विकारामुळं. म्हणून काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे सगळे मलदोषामध्ये मोडले जातात. विठ्ठला 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 करत होते. तोंडाने करत असलेलं ते चित्तात गेलं, चित्त त्याच्यात रंगलं, चित्तातून सगळे ते संस्कार शरीरामध्ये पसरले. महाराज तुकोबारायांचा पाय ज्या जमिनीला लागायचा त्या जमिनीतून विठ्ठल 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 अशा प्रकारचा ध्वनी निघायचा. सीतामाता प्रभूचं नामस्मरण करायचे. ज्या वेळेला सीता शोधाला ही सगळी मंडळी जी निघाली, हनुमंतरायांनी सांगितलं की वा आम्हाला सीतेचा शोध करण्याकरता पाठवताय तुम्ही खरं, पण आमच्यापैकी सीता कोणी पाहिलेली नाही. ही अमकी बाई सीता आहे हे आम्ही कसं काय. बरं नाव आता किती काही राहतात, आता सीता नावाची दुसरी बी कोणती असेल ना. आता ही तुमची अर्धांगिनी आहे हे आम्ही कसं ओळखायचं, खून काय आहे तिची. भगवंतांनी सांगितलं. महाराज भगवान म्हणतात की सीता माझी पत्नीच आहे असं नाही, ती माझी काय आहे, भक्त आहे, भक्त. आणि भक्त महाराज पदोपदी विठ्ठल वाचा तया काहीचा संसार अखंड भगवंताचं चिंतन. तुला जिथं संशय येईल की ही सीता आहे का, ती ज्या ठिकाणी बसलेली आहे तिथल्या भिंतीला कान लावायचा, तिथल्या जमिनीला कान लावायचा, त्या झाडाला कान लावायचा. सीता असेल तर ती भिंत विठ्ठल विठ्ठल राम राम म्हणत असेल. म्हणजे जडावर म्हणजे जनाबाईंच्या गोवऱ्या, ज्या गौरीला जनाबाईचा हात लागलेला होता ती गौरी काय म्हणत होती, थोबाड नाही म्हणत आमची थोबाड. माळा घातलेली आहे. ज्यांचा स्पर्श झाला तर गौरी विठ्ठल विठ्ठल केवढी साधना केली असेल, कशी साधना केली असेल. म्हणजे तुकोबारे सकाळी पूजा आटोपली, पांडुरंगाचं मंदिर होतं, पूजा करायची. पूजा आटोपली की विना घ्यायचा, चिपळ्या घ्यायच्या एकांतामध्ये. मग ते जिथं जायचे ते 2-4 ठिकाणं होती. कधी इंद्रायणीच्या तीरावर बसायचे एकांतामध्ये, कधी भंडारा डोंगरावर जायचे, कधी भामचंद्रावर जायचे, तर कधी घोरड्यावर जायचे. घोरडा देऊच्या दक्षिणेला, भंडारा उत्तरेला, भामचंद्र त्याच्यापेक्षा किती काही लांब अशा प्रकार. मग सगळं आटपायचं, पोरांचं आटपायचं, त्यांना जीव घालून शाळेत पाठवायचं, ते म्हशीचं सगळं पाठवायचं. मग भाकरे घ्यायचे आणि जिजामाऊलीने निघायचं. 12-1 वाजायचं. बरं त्यावेळेला काही नाही, हॅलो कुठं आहे तुम्ही. दिंडी अशी विश्रांतीला नुसती लघवीला थांबली तरी फोन चालू होता. हरामखोरा आलाच कशाला पंढरपूरला, तू घरीच बसायचं ना. जर आपल्याकडून खरंच देवाची सेवा घडावी असं वाटत असेल
तर किमान दिंडीच्या टायमाला तरी दगड घालीत जा त्याच्यावर. आणि मग काय सगळंच डोक्यात राहतं. मोबाईल म्हणजे काय हे कलियुग आणि षडयंत्र रचलंय का काय माहिती की हे माळ करायला मातीत घालण्याकरता काय कळतच नाही. एवढं आमच्याकडे पोरं आहेत नाही मधुकरीचं खाता दुसऱ्याचं खाली आणि त्यांचे हरामखोर आई बाप 15-15 आणि 20-20 हजाराचे मोबाईल त्यांना देते. त्याला कशाला अभंग पाठ करावं लागत ते त्याच्यातच पाहते. त्याच्यात काय नाही, मोबाईलमध्ये काय नाही असं वाटतंय. एवढं पुण्य असतं का आपलं की त्याच्यातलं चांगलंही आहे त्याच्यात, नाही असं नाही, पण चांगलंच आहे असं नाही ना. पाठ चालू असलं प्रवचन मागं बसलेली तिथं मोबाईल कडून त्याच्यातलं हे पाठ राहत. मात्र खुश असतं आमचं वर्ग वाळ्यानं दिलाय काय काही दिवे लावतं हे बघ ना जरा. नामचिंतन करावं. मला नामचिंतन करत असताना शरीराचा सुद्धा आठव राहू नये. शरीराला विसरून नामचिंतन करावं. नाठवणी देह पायाचे चिंतन नाही का. देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. तेव्हा मल दोष आहे. दुसरा विक्षेप दोष आहे. विक्षेप म्हणजे वृत्तीची चंचलता. एका ठिकाणी स्थिर न राहणं, माकडासारखं इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं अशा प्रकारचं फिरत राहते वृत्ती. बहुत चंचल चपल जाता येताना काय काय करीतो या म्हणा परी नाही के. मोठ्या मोठ्याने हात टेकले महाराज या चंचलते पुढं. अर्जुनासारख्याने म्हणावं योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिरां चंचलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदोष. आणि तिसरा दोष आहे आवरण. आवरण म्हणजे अज्ञानाचं झाकण. आपल्या स्वरूपावर मीच्या स्वरूपावर झाकण नाही का. देह मी वाटणं हे आवरणाचं स्वरूप आहे. मग मी पाटील म्हटलं तरी आवरण आहे आणि मी महाराज म्हटला तरी काय आहे आवरण आहे. तुकोबाराय म्हणतात देवा ह्या बाबतीत मी माझं सगळं ओझ तुझ्या पायावर घालतोय. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी घालो नि माथा बैसलो भार. त्याला शरण जाऊ आणि त्याच्यासोबत बस. आता मला तू असं कर, काय करायचं ते तुझ तू पाय. काय करायचं हे मी कशाला सांगू. काय करायचं हे मी बस तुझे पाय मी चित्तात धरले पाहिजे. अशा स्थितीपर्यंत मला तू घेऊन ये. मग काय वाटेल ते करायचं ते तू कर. नामस्मरण करून घे माझ्याकडून, ध्यानधारणा करून घे माझ्याकडून, एखाद्या गुरुला शरण जाऊन ध्यान संपादन करून घे माझ्या. तुझे पाय चित्तात धरले पाहिजे. आता माझं काय मागणी आहे महाराज, काय मागणी आहे. देवाला सुद्धा असा घाम फुटला असेल महाराज. असे काही अभंग आहेत ते पाहिले की असं वाटतं हे दोघंच एकामेकाला भेटलेले आहे. गाठ पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे. तुकोबारायासारखा भक्त देवाला अगोदर कधी भेटला नसेल आणि पुढं कधी भेटतो की नाही काय माहिती. त्याला आपलं कल्याण
त्याने गाथा नुसता वाचावा नाही, वाचावा, समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन बनवावं. नुसतंच वाचून आणि चाली लावून त्याच्यावर कीर्तन करून काय फायदा आहे महाराज, काय उपयोग नाही. जीवन तसं बनणं महत्वाचं आहे. नुसतं म्हणलं तर ठीक आहे, पुण्य होईल, पण ते नुसते पुण्य काय कामाचं आहे? त्याच्यामुळं काही लगेच उद्धार थोडी होणार आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा तू मला असं बनव, असं कर, आता मग ऐसे करी, काय करायचं ते कर, तुला जे करायचं ते कर, आता तुझं कळेल ते करी. तरीशी तरी तारी नारी जवळे अथवा दुरी दरी तुझे पाय. आता देवाचे पाय चित्तात धरायचे. देवाचे पाय म्हणजे चित्तात बसले पाहिजे ना आपण, नाही का? मला चित्त बी लहान नाही. तुम्हाला माहिती आहे संतांना महात्मा म्हटलं जातं, महात्मा म्हणतात. तर तिथं आत्मा जो शब्द आहे तो सच्चिदानंद स्वरूप तत्वाला उद्देशून आत्मा शब्द नाही आहे. तिथं आत्मा शब्दाचा अर्थ चित्त आहे. महान अशा प्रकारचं ज्यांचं चित्त आहे, चित्त मोठं असतं म्हणून त्यांना महात्मा म्हणतात, नाही का? व्यवहारामध्ये सुद्धा गांधींना काय म्हटलं जात होतं, महात्मा म्हणतात. आणखीन आपले जे बोले महात्मा, महात्मा म्हणतात. लहान आत्मा कोणाचा मोठा आत्मा नाही राहत. आत्मा निर्विकार आहे, लहानही नाही आणि मोठाही नाही, जसा आहे तसा आहे तो. मग चित्त लहान असतं, संकोचित चित्ताची काही माणसं इतकी संकोचित. महाराज पूर्वी माणसं होती खटल्याची घरं असायची, 4 भाऊ, त्यांची पोरं, त्यांच्या सुना, त्यांचे पोरं. आता कुठंतरी 250 का 300 माणसाचं एकच कुटुंब, एवढे एकत्र राहतात. मग त्यांच्यातला जो मुख्य असतो त्याचं चित्तही मोठं असतं. महाराज कपडे आणायचे सगळ्याला सारखं, आणि स्वतःच्या पोरालाही तसंच आणेल, भावाच्या पोरालाही तसंच आणेल. महाराज इतकंच नाही, गडी जरी असला तरी त्याच्या पोराला आणायचं असेल तर तोच कपडा आणेल. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे चित्त मोठं असण्याचे लक्षण आहे. क्षुद्र चित्ताची माणसं भात करायला लागला तरी घरच्या करता वेगळा तांदूळ, पाहुण्या रावळ्या करता वेगळा तांदूळ, गड्या करता वेगळा तांदूळ. संकोचित अशा प्रकारचे. तेव्हा चित्त विकसित झालेलं आहे. चित्त अशा प्रकारचं विकासाला, मोठेपणाला प्राप्त झालेलं आहे, त्यांना महात्मा म्हटलं जातं. मग तर चित्त किती मोठं होऊ शकतं, किती मोठं होऊ शकतं महाराज, भगवत स्वरूपाला गौसनी घालू शकतं, इतकं चित्त मोठं होतं. विठ्ठल त्याची काय केले, गौसनी अशा प्रकारची, म्हणून महात्मा. तेव्हा देवा माझा तू अशा प्रकारचं लायक बनव की तुझे पाय चित्ती धरी, बस याच्याशिवाय मला दुसरं काही नको आहे. माझ्या मनामध्ये हा भाव निर्माण झालेला आहे. देवा तुझ्या कृपेनं तो काय व्हावा, परिपूर्ण व्हावा. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो. कारण आता या परिस्थितीमध्ये, या जीवनामध्ये याशिवाय दुसरा लाभ नाही. तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, तू का
परिस्थितीमध्ये याच्यापेक्षा मला दुसरा कोणताही लाभ आहे असं वाटत नाही. तेव्हा देवा आमच्यावर कृपा कर. आणि आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग स्वरूप सद्गुरू आनंद भारती महाराज त्यांच्या चरणावर हे वाक्पुष्प समर्पण करून त्यांच्याकडे हीच मागणी. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी त्यांच्याकडे मागणी करून तुमच्याकडे मागणी आहे की या 6/2 ते 13/2ला परळीला जो उत्सव होतोय त्या उत्सवामध्ये आनंद लुटण्याकरता जितकं शक्य आहे जेवढं शक्य आहे ज्याला शक्य आहे त्यांनी या. विठ्ठल जय जय आपल्याला उत्सव करायचा आहे. सर्व भक्तमंडळाला विनंती. कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर